नमस्कार मैत्रिणी, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपले स्वागत आहे. तर आज तुम्हाला दाखवणार आहे गवार मध्ये मी गव्हाचं पीठ ओतून, तर पहा काय भन्नाट चवीची रेसिपी बनते ती. तर गवार मध्ये मी गव्हाचं पीठ ओतणार आहे. तर अशी रेसिपी दाखवणार आहे. गवार मध्ये गव्हाचं पीठ ओतून काय दाखवणार आहे, तर ही रेसिपी नक्कीच पहा संपूर्ण पुढे तुम्ही. तर इथे मी गवार घेतलेली आहे. मोठी मोठी गवार बघा, मी त्याची फक्त बाजूची नौक तोडलेली आहे. त्याचं बिलकुल त्याचे तुकडे करणार नाही, अशीच ठेवणार आहे गवार. पहा आता एकदम बारीक लक्ष देऊन व्हिडिओ पहा. खूप फायदेशीर व्हिडिओ आहे, खूप छान व्हिडिओ आहे. तर नक्कीच पहा. आता संपूर्ण गवारचं मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि पाण्यात डुबवून ठेवलेले आहे तिला. तर पहा आता इथे मी घेतले 2 चमचे बेसन पीठ. पहा आता 2 चमचे रवा आणि 1 वाटी भरून गव्हाचं पीठ. हे गव्हाचं पीठ घालणार आहे त्याच्यामध्ये मी आता. हे सर्व ही पीठ गवारमध्ये. तर पहा आता हळद टाकलेली आहे, एक अर्धा चमचा. चाट मसाला अर्धा चमचा. थोडासा जिरं पावडर आणि 1 चमचा लाल तिखट. चटपटीत होण्यासाठी थोडासा चाट मसाला पण टाकलेला आहे आणि ओवा टाकते बघा. चोळून हातावर छान असा ओवा टाकते. आता हे पीठ काय करायचं आपल्याला, इथे कस्तुरी मेथी घ्यायची, हे पण टाकायचं त्याच्यात, हे पिठात. पहा आता. आणि आपल्याला आता राहिले मीठ टाकायचं. पहिलं तेल टाकते जराशी, चमचाभर. 2 चमचे टाकलेत. 2 चमचे मी तेल टाकले. जरा जास्त पीठ आहे ना म्हणून, नाही तर चमचाभर पुरेसं होतं. तर इथे 2 चमचे टाकला. तर मीठ टाकते चवीनुसार. हे पहा मीठ टाकते. हा पदार्थ आहे ना मैत्रिणींनो, तुम्हाला चपाती नाही केली तरी चालेल, असाच खाल्ला तरी चालेल. फक्त गवार आणि गव्हाचं पीठ टाकून केलेला पदार्थ. तर थोडं थोडं पाणी टाकायचं, जास्त नाही पाणी टाकायचं आपल्याला. आणि हलवून घ्यायचं छान. अशा पद्धतीने आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. आता छान असं घट्टसर पीठ मळून घेते मी. थोडासा पाण्याचा शिपका मारते आणखीन, का की खूपच घट्ट होईन होते. हे बघा अशा पद्धतीने मस्त पीठ मळून घ्यायचे आपल्याला. हे छान पीठ मळून घेतलेले आहे मी. पहा आता गोळा करून घेते छान असं त्याचा. आता मी थोडीच गवार घेतलेली आहे, पण थोडासा दाखवणार आहे, जास्त नाही दाखवणार, का की आता खायला कोणच नाही घरात, मी एकटीच आहे. मग मला आता मी चपाती नाही करणार किंवा भाकरी नाही करणार किंवा भात पण नाही करणार, ह्याच्यावरच भागवणार आहे. म्हणजे हे आपल्याला कंटाळा आला चला काहीच नको, तर हे एवढं गव्हाचं पीठ आणि गवार असली का पुरेस झाले आपल्याला. तर मी आता असं करणार आहे पहा. तर तुम्हाला जास्त करायचं असलं तर भरपूर करा. पुऱ्या फॅमिलीसाठी पण पोटभरीचा नाश्ता होतो. आणि म्हणजे अशा पद्धतीने केलं ना किती करू शकता मग तुम्ही. आता घट्टसर मळून ठेवले मस्त पीठ एकदम. आता झाकण ठेवून थोडा वेळ ठेवून देते बाजूला. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. इथे कांदा घेतलेला आहे. हा कांदा असा किसायचा आहे किसणीने. हे बा किसणीने किसून घ्यायचा आहे कांदा, का की आपल्याला पातळ पातळ स्लाइस पाहिजे त्याच्या, म्हणून किसणीने किसून घेतला आहे. हे बघा अशा पद्धतीने किसलेला आहे कांदा, एकदम पातळ स्लाइस पडतात त्याच्या. मस्त. तर ही भरून ठेवते मी. आणि आता दाखवते तुम्हाला टमाटर एक कापून. टमाटर पण छोटे छोटे कापायचे आहेत आपल्याला. 1 टमाटा पुरेसा आहे त्याला. अगदी चटपटीत होती आणि पोटभरीचा नाश्ता असं होतंय ते. त्याचं नाव पण सांगते तुम्हाला पुढे काय आहे ते, कुठे खातात जास्त ते पण सांगते. खूप अप्रतिम डिश आहे, खूप टेस्टी लागती. आता हे पीठ घेतलेलं आहे पहा. तर हे आपण चिरून झालेलं आहे सर्व. आता पीठ घेतले, जरासं मळायचं थोडंसं पीठ. लगेच 5 मिनिटं पण नाही लागलं आपल्याला ठेवायला, 2-3 मिनिटातच मी काढलेलं आहे आणि पीठ घेतलेलं आहे. ह्याला जास्त तयारी नाही करायची किंवा काही नाही, लगेच होते हा नाश्ता आपल्याला. आता मी गोळे करून घेते. अशा पद्धतीने गोळे केलेले आहेत मी. आता बाजूला घेते एक एक गोळा घेते आणि तुम्हाला दाखवते.
छान असा गोळा करून घ्यायचा त्याचा. मग जरासं त्याला तेल लावायचं. असं तेल लावल्यामुळं चिटकणार नाही आपलं. असं चिटकून आणि त्याची पोळी बनवून घ्यायची. मैत्रिणींनो, ह्याला ढोकळी म्हणतात. ही गवार ढोकळी खूप अप्रतिम लागती. ही गवार ढोकळी बनवणार आहे मी. तर पहा, आणि हा पदार्थ जास्त करून गुजरातमध्ये बनतो. गुजरातमध्ये भरपूर खातात. असं कधी जरा कंटाळा आला तर तुमच्याकडे गवार आणि गव्हाचं पीठ असलं का त्याचं पटकनी बनवू शकता तुम्ही. आणि नुसतं खा तुम्ही. 4 वाजेच्या नाश्त्याला खा, सकाळच्या नाश्त्याला खा, पोट भरणार एकदम. का की भरपूर हेल्दी आहे ते. असं करायचं आणि अशा गोल गोल करायचे बघा. त्याची बनवायचा रोल असा. ही झाली ढोकळी. हा प्रकार बनवून घ्यायचा. तर सर्व मी चपात्यांचं त्या करणार आहे. अशा चपात्या त्याचं बनवणार आहे. हे असे रोळ. हे बघा, अशा पद्धतीने रोळ बनवायचे मस्त. सहज होतात का नाही? मस्त, अगदी सहज होतात. ते वेळ लागत नाही. किंवा पीठ जरासं घट्ट ठेवायचं म्हणजे तुम्हाला रोळ चिटकणार नाही कुठे किंवा काहीच होणार नाही. मस्त बनलेलं आहे आणि पातळ पातळ बनलेलं आहे. खूप छान. हे बघा, अशा तऱ्हेने मी संपूर्ण बनवून घेतले. हे बघा, बनवून घेतलेले आहेत मी बऱ्यापैकी. आता मी गवार घेते. आपली गवार मी पाण्यात डुबवूनच ठेवली होती. ती गवार आता तुम्हाला दाखवते. कुकर ठेवलेला आहे गॅसवरती. 1 पळीभर तेल ओतलेलं आहे मी. पहा आता तेल ओतले तर तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची. मोहरी जरा फुलली का नंतर जिरं ओतायचे आपल्याला. जिऱ्याची फोडणी द्यायची. हे बघ, छान एकदम दोन्ही छान फुलून द्यायचे त्याला. अगदी सहजरीते आणि सोप्या पद्धतीत होती आणि खूप अप्रतिम लागते. खूप टेस्टी लागते. अगदी चटपटीत तुम्ही पोटभर खाऊ शकता. 1 प्लेट भरून दिली तुम्हाला हे गवार ढोकळी तर नक्कीच तुम्ही पोट भरणार तुमचं. सकाळी जर खाल्ली ना दुपारपर्यंत तुम्हाला काहीच नको. तर हा कांदा टाकलेला आहे. तो जिरी मोहरी छान वाजलेली आहे. मग कांदा टाकलेला आहे. तो स्लाइस केलेला. पातळ पातळ केला तर पटकन शिजणार तो. मस्त हलवून घ्यायचं. तर कांद्याला कच्चापणा फक्त घालवायचा त्याचा. जास्त शिजवायचं बसायचं नाही. आता टमाटर घेते मी आणि टमाटर टाकून घेते याच्यात. तर एक कापलेला टमाटर होता ना तो टाकून दिलेला आहे. तुम्हाला जर आलं घालायचं असलं तर घालू शकता थोडंसं. किंवा लसूण टेचून घालायचं तर घालू शकता. तर मी आता ह्याच्यात काहीच वापरलं नाही तरी एवढी अप्रतिम लागते ना. कोथिंबीर टाकलेली आहे. इथे टाकला चाट मसाला, धने जिरा पावडर, लाल तिखट. मस्त हलवून घ्यायचं त्याला. छान त्याचा असा थोडासा टमाटरचा पण कच्चापणा गेला पाहिजे. आता मीठ टाकायचं आपल्या क्वांटिटी किती आहे त्याच्याप्रमाणे. चवीप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकता. आता आपली पाण्यात भिजवत घातलेली गवार होती ना ती टाकली. पाण्यातच अजून तशीच घ्यायची. अख्खी गवार घ्यायची. मात्र जरा पण तुकडे केलेले नाही मी. तशीच टाकलेली आहे पहा. अशी मस्त टाकून घ्यायची गवार. आता ह्याच्यात मी बिलकुल पाणी वापरणार नाही किंवा काहीच नाही. 1 गुळाचा खडा मी टाकणार आहे त्याच्यात. छान चव येते गुळाच्या खड्याने. लिंबा एवढा गुळाचा खडा होता तो टाकलेला आहे. चव एवढी अप्रतिम येते ना गुळाने. आता त्या ढोकळ्या आहेत ना आपल्या बनवलेल्या त्या सोडून द्यायच्या त्याच्यामध्ये. मी पाणी बिलकुल लावणार नाही. पाणी जरासुद्धा होऊन देणार नाही त्याला. म्हणजे पाणी टाकायचंच नाही आपल्या त्याच्यात.
असंच बनवायचं. आता त्या गुळाचं मिठाचं पाणी होणार आणि बारीक गॅसवर आपल्याला हे सगळे ढोकळे मी सोडून देते, पूर्ण भरणार आता ते. हे पहा, संपूर्ण झालेले आहेत आपले ढोकळे टाकून. अशी मस्त झाली. झाकण लावायचं आणि एकदा स्लो गॅसमध्ये एकदम 7-8 मिनटं स्लोमध्ये होऊन द्यायचं. जास्त नाही, 7-8 मिनटात बाहेर काढते. वाव, बघा मस्त झालेली आहेत, आपली शिजलेली पण आहेत. तर ह्याला जरा हलवून घेते. पाणी बिलकुल नाही घातलेलं बघा, तरी पण छान झालेली आहेत. का की गुळाचं पाणी आणि मिठाचं पाणी हे सर्व पाणी बनतं आणि ही तयार झालेली आपली गवार ढोकळी. तर मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. फार अप्रतिम लागते ही डिश. नक्कीच एकदा ट्राय करून पहा, बनवून पहा. ही गवार मध्ये उचलून खायची आणि त्या ढोकळी खायची, फार अप्रतिम टेस्ट येते. तर ही गुजरातची डिश आहे, गुजरातमध्ये बनते. तर असेच खाल्लेली आम्ही 1-2 वेळा गुजरातला गेलो त्यावेळेस. तर हे बघा, असं उचलून खायचं काट्यानी. आणि ही गवार पण पहा, आता गवार कशी खायची. गवारीला पण असं टच करायचं का गवार आली. ही गवार आणि ते एवढी टेस्ट लागते ना भारी. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवीन असलं तर पाहत राहा व्हिडिओ संपूर्ण, चॅनेलला सबस्क्राईब करून. आणि तुम्हाला आवडली असली ही रेसिपी तर मैत्रिणी नातेवाईकांना पाठवा. चला परत घेऊन येते काहीतरी वेगळं मस्त.